स्वामी भक्तांनो, तुम्ही स्वामी चरित्र सारामृताचे पारायण करता, पण एक मोठी चूक करत असाल तर तुमच्या सेवेचे फळ मिळत नाही, हे तुम्हाला माहिती आहे का? आज मी तुम्हाला स्वामी सेवेतला असा एक नियम सांगणार आहे, जो पाळला नाही तर कितीही पारायण केले तरी त्याचा पूर्ण लाभ मिळत नाही. श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं आपल्या पूनम क्रिएशन या चॅनलवर. स्वामीचरणी प्रार्थना करते की तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्यात. अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज यांचे कोट्यवधी भक्त रोज सेवा, नामस्मरण आणि स्वामी चरित्र सारामृताचे पारायण करत असतात. पण अनेक भक्तांची एकच तक्रार असते, मी इतकी सेवा करते, पारायण करते, तरी माझी इच्छा पूर्ण का होत नाही? यामागे एक महत्त्वाचा नियम आहे, जो बरेच लोक पाळत नाही. स्वामी चरित्र सारामृत हा अत्यंत पवित्र आणि शक्तिशाली ग्रंथ आहे. हा ग्रंथ श्रद्धेने वाचला तर जीवनातील अडचणी, संकटे आणि दुःख दूर होऊ शकतात. अनेक जण इच्छापूर्तीसाठी 7 पारायण करतात. उदाहरणार्थ, आजारातून बरे होण्यासाठी, मुलांच्या अभ्यासात यश मिळण्यासाठी, विवाह जुळण्यासाठी, नोकरी किंवा व्यवसायात यशासाठी, आर्थिक समस्या दूर करण्यासाठी. जर श्रद्धेने 7 पारायण केले तर स्वामी कृपा नक्की मिळते. पण इथेच एक मोठा नियम आहे, जो अनेक भक्तांना माहिती नसतो. स्वामी सेवा करताना मांसाहार पूर्णपणे वर्ज्य मानला जातो. जर तुम्ही नित्यसेवेमध्ये रोज स्वामी चरित्र सारामृत वाचत असाल तर ती व्यक्ती मांसाहार करू नये. घरातील इतर लोक करत असतील तर चालेल, पण सेवा करणाऱ्या व्यक्तीने मांसाहार टाळणे आवश्यक आहे. जर तुमच्या घरात आठवड्यातून अनेक वेळा मांसाहार होत असेल तर तुम्ही रोजचे पारायण न करता फक्त गुरुवारच्या दिवशी संपूर्ण पारायण करू शकता. त्या दिवशी घरात मांसाहार पूर्णपणे टाळावा आणि 1 ते 21 अध्याय एकाच बैठकीमध्ये वाचावेत. असं केल्याने स्वामींची कृपा नक्की मिळते. लक्षात ठेवा भक्तांनो, स्वामी सेवा श्रद्धा, नियम आणि भक्तीने केली तरच तिचे फळ मिळते. मनापासून सेवा करा, बाकी सर्व स्वामी समर्थ पाहते. श्री स्वामी समर्थ. जर तुम्ही स्वामी भक्त असाल तर कमेंटमध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, स्वामी भक्तांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि पूनम क्रिएशन चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.